कधीच्या काळापासून त्या ठिकाणी 1605चा काळ आपण छत्रपतींच्या बरोबर पाहिला, पण एक शहाणपण कुणाला सुचलं नाही. लाल मातीमध्ये निर्माण झालेल्या आमच्या मूल्यांना केंद्रात मंत्रिपद मिळलं, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण मला संत तुकाराम महाराजांचं नाव द्यायचं आहे. आज एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी नाव दिलं. त्यांना मनापासून तुमचं कौतुक करतो. या अनेक गोष्टी आहेत की मुरली अण्णा तसा माणूस असा आहे, रात्रीच्या कॉलेजला जाणारा माणूस आहे, नाईट कॉलेजला. पैलवानची बी झाली पाहिजे. आणि नाईट कॉलेजला म्हणजे रत्नाप्पा कुंभार कॉलेजला, नाईट कॉलेजला त्या ठिकाणी शिक्षण देणारा मुलगा आहे. घडी दिसायला बांधण्यासारखा आहे, कसा चिकना आहे बघा माणूस, असा परत दिसणार आहे माणूस. पण आम्ही कायम भेट पार्टनर होतो, चांगली मैत्री, निखळ प्रेम. आज मोहोळ म्हणलं की एक वेगळी प्रक्रिया असायची या जिल्ह्यामध्ये. मोहोळांचं नाव का अत्युच्च शिखरावर नेणारा आपला लाल मातीतला रांगडा पैलवान आज मामासाहेब मोहोळ मला तुमच्यामध्ये दिसतात. हा स्वाभिमान आहे की पैलवान कसा असू शकतो, तर मूल्य सारखा असू शकतो. आणि म्हणून आजचं वैभव आहे. राम तुला काय खुणवतोय मला माहित नाही, पण तुम्ही या पद्धतीने ज्या पद्धतीने आज काम करतात सगळ्यांना बरोबर घेऊन, या भागाचं नेतृत्व तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तुम्ही सगळे नगरसेवक जरी विरोधात केले असेल, कसं कोण गेला असेल, कुणाच्या का कोंबड्यांनी पाड झाली, पण पाड झाली पाहिजे. माऊलीला आमदार करणारे तुम्ही सगळे मायबाबा, नाही तर माऊली आणि कटकी कधी आमदार होईल असं कुणी जर पाहिलं असतं तर लोक म्हणले असते कटक्याची लोक बिघडले काय माहिती. पण कटक्यांना सुद्धा आमदार या सगळ्या मायबापांनी केलं. आणि तुमच्या सगळ्यांचे उपकार माऊली हयातभर विसरू शकणार नाही. कारण ज्याला राजकारणामध्ये मदत करता येते ना, त्याला त्या ठिकाणी किती मदत करता येते त्याचा हा आविष्कार आहे. तुम्ही सगळ्यांनी माऊलीला निवडून दिलं, तुमचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. आणि राम, तू तुझ्या आयुष्यामध्ये आज फॉर्च्युनर त्या ठिकाणी द्यावी पैलवानांच्या दृष्टीने. दत्त गायकवाड तुम्ही म्हणले बोला, लगेच थोडं बोला. हा, पण ग्रामस्थ जरी असतील तर तुझा मोठेपणा आहे, सगळ्यांनी सांगणं, ग्रामस्थांच्या वरती देणं. पण दत्त गायकवाड 2 मिनिटं बोला. पैलवान तुम्हाला राहुल का भरला माहिती आहे, तुम्हाला कसोडा मारला की तुम्हाला राग येतो, त्याच्यामुळे त्याने तुम्हाला पाडलं होतं. रागात गडबड करायची नाही, तुमची ती गडबड व्हायची. त्याच्यामुळे मामाने सांगितलं तेव्हा दुसरं महाराष्ट्र किचत जाईल. त्याच्यामुळे गरम व्हायला 2 मिनिटं लागते तर तुम्ही म्हणजे ला करडा असं कुठं असते का. आणि म्हणून आपण हे जे वैभव आपल्याला आहे, म्हणून राम तू जे दिलेलं आहे ते आज सगळ्या पैलवानांना त्या ठिकाणी खुणवत आहे. एवढी सुंदर गाडी तू दिली, आमच्याकडे बी पैसे पण देता आले पाहिजे. देण्याची वृत्ती असली पाहिजे. निवडणुकीला 10 कोटी 15 कोटी जाऊ द्या, पैलवानाला द्यायचं म्हणलं की हात असं आहे तुम्हाला. तुझं कौतुक त्या ठिकाणी महाराष्ट्रभर सगळी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज सगळी मंडळी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात. आमचा मेघराज सारखा माणूस या ठिकाणी आज जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. सगळेच सहकारी त्यांचे नगरसेवक आहेत. आज सगळी जुनी मंडळी आज सर इथं आहे. खरोखर समाधान वाटतं. आणि म्हणून या वैभवशाली परंपरेला राम तुझा जो हात लागलेला आहे आणि वाघुलीकरांनी जो त्या ठिकाणी मोठ्या विश्वासाने पैलवानांच्यावरती जे प्रेम केलेलं आहे ते कधीही त्या ठिकाणी कुणी विसरणार नाही. रामदास तडस सारखा माणूस त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यातला आपल्याकडे येतो आणि आपल्या सगळ्यांना चमूत घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राची संघटना उभी करतो. आज संघटना म्हणजे विषयाचा आपल्याला आहे, पण हा माणूस तो पिऊन सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या कुस्तीचं वैभव उभं करत आहे. त्याच्यासाठी आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं. अशी माणसं असली पाहिजे. कारण शेवट काही संघर्षाचा काळ आला तरी संघर्ष करण्याची हिंमत या माणसांच्या मध्ये आहे. पण मनापासून आलेल्या सर्व महाराष्ट्र केसरीची वेगळी परंपरा आज सुरू झालेली आहे. मातीचे पूजन होते, ज्या मातीमध्ये घडले ती माती या ठिकाणी आज आपल्याला दिसते आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो तुकोबरांचं प्रमाण आहे की एखादी गोष्ट जर करत असताना जीवाभावे केली तर त्याचा हा परिणाम आहे. म्हणून आपण सगळे मंडळी आला, खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज हे जे वैभव उभं वाघुलीकरांनी केलेलं आहे, या गावात आल्याच्या नंतर अमृतराव पाटील आपल्याला दिसतो. त्या माणसाने सगळ्यांच्या कुस्त्या लावल्या. निशांत भारदार पाटील आणि 2-2 रुपये देणारा पाटील आज आयुष्यभर आपल्याला त्या ठिकाणी समोर दिसतो. अण्णांनी गाडी दिली, अण्णा मनापासून तुमचं कौतुक आहे. हा तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे की लोकांनी जर न्याय दिलं, देण्याची जी वृत्ती आहे, लोकांनी दिलं ही जी भावना आहे, ही भावना वाघुलीकरांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवली आहे. पुनश्च एकदा मी सर्वांचंच, मुरली अण्णा असेल, त्या ठिकाणी आमचे तडस साहेब असतील, दादा असतील, आमदार असतील आणि नवनिर्माण निवडून आलेले हे सगळेच मायबाप मंडळीने तुम्हाला निवडून दिला. तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी त्या ठिकाणी आयुष्यभर कृतज्ञ राहावा अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांच्या सगळे पैलवान जे आलेले आहेत त्यांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो.
2 घोषणा देणार आहे, भाषण संपून टाकणार आहे. जरा हात वरती करा आणि घोषणा द्या. ज्या छत्रपतींचे आज मास बलिदान मास सुरू आहे त्या संदर्भात बी आपण संदीप बाप्पांनी सुद्धा ते कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू ठेवलेला आहे. म्हणून संभाजी महाराज छत्रपतींच्या नावाने त्या ठिकाणी आपण घोषणा द्यायच्या आणि कार्यक्रम त्या ठिकाणी संपवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की लढा त्याला दोन जरा आवाज दणका जरा हात वर कर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 बजरंग बली की. धन्यवाद. मी खरोखर त्या ठिकाणी केरळ आहे. आज महाराष्ट्र केसरीची सगळी मानदी आली आहे. हिंद केसरी आहे. महाराष्ट्राला त्या ठिकाणी अनेक बोलवणार. खरं तर इथं सगळ्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते पूजन केलं. हा खरा सन्मान आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये ही एक अनोखी परंपरा आहे. कारण ज्या मामासाहेबांनी सुरू केलेला हा कुस्तीगीर संघ बाळासाहेबांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालवला. आज बाळासाहेबांचे सगळे सहकारी व्यासपीठावर दिसत आहेत, चांगलं काम करतायत. शेवट ज्याने केलं ना त्याच्याबद्दल सुद्धा बोलण्याचं धाडस तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि राम, तुझ्या आयुष्यामध्ये तू किती पैशाला मला माहित नाही, पण ज्यांनी ज्यांनी पटवण्याला दिलं ना, आज पंढरतांना इथं पठारे कदाचित नाही, आजारीमुळे ते आजारपणामुळे येत नाही. म्हणजे या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसे कोणी दिले असेल ना तर अण्णा पठारेंनी दिलं. त्यांचं तरी नाव दिलं. आता